भिवंडी तालुका के ओली गांव में श्री बाल योगी मच्छिंद्रनाथ महाराज मंठ व श्री गुरुदत्त नवनाथ मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी अखंड हरिनाम सप्ताह व संन्यास वार्ड दिवस 16 का आयोजन श्री गुरुदत्त नवनाथ मंदिर कमेटी व आदेश गुरुदेव ट्रस्ट तथा मच्छिंद्रनाथ कार्यकारी मंडल द्वारा आज दिनांक 31 मार्च 2025 से 2 अप्रैल 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कलश पूजन व नवनाथ ग्रंथ पूजन, अभिषेक, महापूजा, महाआरती, हरिपाठ, कीर्तन, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व भिवंडी तालुका के अनेकों वारकरी संप्रदाय तथा ओली गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 31 मार्च 2025 को परम पूज्य श्री बाल योगी मच्छिंद्रनाथ महाराज, इनके परम शिष्य बाल योगी निर्मल नाथ महाराज का संन्यास वार्ड दिवस बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। आइए देखें वहाँ का एक दृश्य। अनाथांचे नाथ परमपूज्य बालयोगी मच्छिंद्रनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा प्रतिवर्षी आपण या ठिकाणी फार जल्लोषाने हा कार्यक्रम होतो। कारण याचा उद्देश एकच आहे, संन्यास वाढदिवस 16 व मूर्ती स्थापना वर्धापन दिन हा दोन्ही कार्यक्रम एकत्र असल्यामुळे हा एक सांगड आहे आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने हे कार्यक्रम सर्व भक्तगणांच्या सहकार्याने हा जल्लोषपथाने पूर्णपणे पार पडतोय। सकाळी काकडा असतो, त्याच्यानंतर दुपारी आरती असतो, त्याच्यानंतर हरिपाठ असतो आणि संध्याकाळी कीर्तन असतो। लोकांना आव्हान हेच करू शकतो का प्रत्येक माणसाने आपला परमार्थ हा जपून ठेवला पाहिजे आणि संस्कार हे आपण जपून ठेवलं पाहिजे। आज आपल्या धर्मावर प्रत्येक ठिकाणी ग्वाणी येत आहे, तर धर्माचा पालन आपण निश्चित केलं पाहिजे। गोरक्षा ही केली पाहिजे, गायीचा पालन आपण केलं पाहिजे। तसंच बाबांनी अतिशय सुंदर असा उपक्रम या मठामध्ये अनेक वर्षापासून चालू केलेला आहे। कोणालाही अनाथ मूल मिळाल्यास आदेश गुरुदेव ट्रस्टीचा संपर्क करायचा आहे, कारण किती लहान मुलं असला तरीसुद्धा बाबा त्याचा संगोपन करत असतात आणि गायीचा पालन या ठिकाणी गोशालासुद्धा आहे। तर कोणालाही गाय मिळाली तरीसुद्धा बाबांच्याकडे सोडायची आहे आणि कोणालाही कोणी गरीब असेल, ज्याचे आई वडील असूनसुद्धा शिक्षण घेण्याची जर ताकद नसेल, तर त्यासाठी 1ली ते 12वी पर्यंत बाबाने आपल्या आश्रमामध्ये मोफत सेवा त्यांना देण्याचा संकल्प केलेला आहे। म्हणून कोणालाही काही मुलं असं आढळला ना, कोणाला जर गरीब असेल, त्याला शिक्षण घेण्याची इच्छा असेल, त्यांनी ताबडतोब बाबांची भेट घ्यावी। हरि मुखे माना
भक्ती त्याची सेवा काय उने तयापासी रिद्धी सिद्धी त्याच्या दासी काया वाचा मने करू देवा हे अर्पण तुका मने विश्वंभर तुका मने प्रस्तुत प्राप्त आज या ठिकाणी अनाथांचे नाथ परमपूज्य बालयोगी मंजुनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा नाम यज्ञ आणि या नाम यज्ञाकरता निवडलेला अभंग जगाच्या पाठीवर असणारा हा महान भारत देश आणि या भारत देशामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो पुणे जिल्हा त्या पुणे जिल्ह्यामध्ये झुळझुळ वाहणारी इंद्रायणी नदी आपल्यासारख्या पामरांचा उद्धार करण्यासाठी उगम पावलेली ती इंद्रायणी नदी आणि त्या नदीच्या काठावर वसलेला छोटासा हा देहू गाव आणि त्या देहू गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला तो महात्मा संत श्री श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणी प्रकरणातील अभंग आहे। या अभंगाद्वारे तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतात। कोणती मागणी करतात? करू भक्ती त्याची सेवा। मागणे ते मागो देवा करू भक्ती त्याची सेवा। दुसऱ्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात रिद्धी सिद्धी त्याच्या दासी काय उने तयापासी। ज्याच्याकडे मागणं करतात तो सामान्य नाहीये, रिद्धी सिद्धी त्याच्या पायाच्या दासी आहे। पण तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात का बाबा मागणी मागून तो सहज देईल का? देव देतो का मागून? नाही, तो पहिले काहीतरी घेतो तेव्हा देतो। मग आया वाचा मने करू देवा हे अर्पण। आपली काया वाचा मन हा देवाला अर्पण करायचा आहे। पण तो काय अर्पण करावा? तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने चराचर म्हणून तो सर्व चराचरामध्ये व्यापक आहे, तो सर्व कणाकणामध्ये भरून उरलेला आहे। आणि म्हणून त्याच्याकडे आपण काय केलं पाहिजे? काया वाचा मनाने आपण त्याला शरण गेलं पाहिजे। आणि एकदा का हा जीव त्या देवाला शरण गेला त्या जीवाचा कल्याण झाला म्हणजे समजा। आपल्या हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर गणेशाला स्तवन केल्याशिवाय कार्य सिद्धी जात नाही। वक्रतुंडच्च महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवं सर्व कार्येषु सर्वदा। या नारदाच्या गादीवर
ज्याने उभा राहण्याची अक्कल दिली, ह्या नांद्याच्या गादीवरून ज्याने 2 शब्द बोलायला शिकवले ते माझे सद्गुरू अनाथांचे नाथ मच्छिंद्रनाथ बाबा. सुखा सारिके वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी गणपती माऊ. आपण कार्याला सुरुवात करणार आहोत, कीर्तनाला सुरुवात करणार आहोत. पण कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या रूढीप्रमाणे काय या अभंगाद्वारे तुकाराम महाराज देवाकडे 2 गोष्टी मागतात. कोणत्या? भक्ती आणि सेवा. ह्या 2 गोष्टी देवाकडे मागतात. संत कधी स्वतःसाठी मागत नाही आणि स्वतःसाठी जे मागतात ते संत नसतात. ते संत कधीही ठरू शकत नाही. देवाकडे तुकाराम महाराजांनी भक्ती आणि सेवा मागितली. कशा करता? त्या जगाच्या कल्याणाकरता देवाकडे 2 गोष्टी मागितल्या. बाई बापा, देवाकडे आपण सुद्धा मागतोय. आपण देवाकडे मागल्याशिवाय राहत नाही. मंदिरामध्ये 1 नारळ फोडणार आणि डोंगरवर मागणं देवा पुढे ठेवणार. प्रत्येक जीवाची जी भक्ती आहे, प्रत्येक जीवाचं मागणं आहे, हे कुठेतरी स्वार्थ ठेवूनच आहे. आपलं मागणं त्या कैकेयी मातेसारखं आहे. प्रल्हाद महाराज, कैकेयीने सुद्धा आपल्या पतीकडे मागितलं, पण ते मागणं कसं होतं? स्वार्थ. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला राज्य अभिषेक, उद्या प्रभू रामचंद्र गादीवर बसणार आहे. अयोध्येचा राज्य सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसणार आहे. आणि मंथरीने कैकेयीला सांगितलं, जर राम राज्यावर बसला, राम जर गादीवर बसला, तर आयुष्यभर तुझ्या मुलाला भरताला काय करावा लागेल? दास्यत्व करावा लागेल. म्हणून आता एवढी संधी आहे. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? मंथरीने सांगितलं. आमचे बाबा नेहमी सांगतात, दुसऱ्याचा ज्याने ऐकला त्याचा कार्यभार बुडाला. कैकेयीने मंथरीचा ऐकला आणि रागात जाऊन रुसून बसली. रुसून बसल्यानंतर पती परमेश्वर कैकेयीच्या महालात दशरथ राजा गेला आणि गेल्यानंतर कैकेयी माता ही जमिनीवर झोपली होती. हे दृश्य दशरथ राजाने पाहिल्यानंतर दशरथ राजाला थोडा धक्का बसला आणि दशरथ राजा आपल्या धर्मपत्नीला बोलू लागलाय. काय सांगू लागले? हे राणी, आज तुझी अशी अवस्था का? कोणी तुझा अपमान केला? कोण तुझ्यावर रागावला? अंतःकरणातून दशरथ राजा आपल्या धर्मपत्नीला सांगू लागलेला आहे. दशरथ राजाला कैकेयीने उत्तर दिलेले आहे, तुमच्यासारखा स्वार्थी
त्या अयोध्यात कोणीच नाही. जसा एखादा बाण शरीराला लागावा असा कैकेयीचा शब्द दशरथ राजाच्या शरीराला लागला गेला. तरी सुद्धा दशरथ राजा तिला विनंती करून सांगू लागला, अगं प्रिये, तू अशी का बोलते? सांगितलं तर मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे. राणे, या जगातली कोणतीही वस्तू जरी मागितली तरी मी द्यायला तयार आहे. कैकेयीने तेवढ्यात संधी घेतली आणि दशरथ राजाला सांगू लागलेलं आहे, तुमच्याकडचं मला काहीच नको, माझं जे बाकी आहे तेच मला द्या. तिने सांगितली नाही. आता या अयोध्यामध्ये सडा सारवण झालेले, रांगोळ्या काढलेल्या, गुढी तोरणं उभारलेले आहेत मायबापांनी. राजे महाराजे अयोध्येचे आणि कैकेयीने त्या दशरथ राजाकडे मागणं मागितलेलं आहे.